नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आपण चालू आहे माहुली किल्ल्यावर। गेल्या टायमाला आपल्याला जायला भेटलं नाही कारण बंद होता, 30-31 तारखेला बंद होतं पूर्ण। आता सगळे निघालोय, गाडीतच आहे। अरे भाई मला आकाशने ड्रायव्हिंग करतोय। बस आकाश आहे, कुठली पोरगी असेल तर माझं इन्स्टा आयडी मेन्शन करून दे रे। हे हाय करो सब, हे हाय करो। सगळे चाललोय। रस्ता बघू शकता, आपल्याला हायवेला तर मोकळा भेटलाय, मोकळाच बनायचा गेला नाही, थोडा रश मोकळा हा नाही। आता आपण कुठल्या मार्गे जाणार आहे? कोणगाव भिवंडी मार्गे जाणार आहे। लास्ट टाइम आम्ही लोकल प्रिफर केलं होतं, बट यावेळी आमचा बजेट वाढलाय त्यामुळे आम्ही प्रायव्हेट कारने जातो। आता पैशाची कुछ तो बोली बोलना भाई, बोल का पेमेंट हुआ है। बोल अगली बार बिना पेमेंट वाले बोल। लास्ट टाइम तो मिश्रा नव्हता, मिश्रा आलाय त्याच्यामुळे बजेट वाढलं आमचं, असं बोल। काय को मिश्रा की ले रहा है ब्रो? भाई लेने देता है क्या भाई? मेरे पास मतलब नहीं, मैं ऐसे ही शर्मा जाता हूं, तुम्हाला शर्मा देगा। तर चला मग पुढे गेलो, तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाता आता काय काय घडणार आहे ते आपल्या बरोबर। चला। चांगलं हालत बेकार झाले, गाडी धक्का मारायची वेळ आली, गाडी धक्का मारा हालत बेकार झाली। पेड या रस्त्याला आम्ही आलो होतो, या रस्त्याला लागलो आम्ही। फायनल आपण लोकेशनला पोहोचलो। आपला माहुली गेटचा एंट्रन्स आहे इथं माहुली फोर्टची। आपण मग आपल्याबरोबर ड्रोन कॅरी केलाय, आता बॅगा घेतलेत, आता पुढे चालू सगळे। बोल ड्रायव्हर थोडा मोकळा झालाय आता। ड्रायव्हर नाही आपला आकाश आता मोकळा झालाय गाडी चालवून। आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आम्ही पहिली। तर नाश्ता पाण्याचं बघू पहिला काहीतरी, कारण ट्रेकिंग करायचे बोलणार ना असं चालू शकत नाही, अंगा जीव नाही आता तर, आणि पोटात ढवळलं आहे खूप। बघू पुढं काय होतंय। आता या पुढे जरा मजा येणार आहे ट्रेकिंग करताना। चला, खांद्यावर बॅगेचा वाजा आहे। विकास भाई कैसे लग रहा है? अरे भाई क्या बताऊं, लग तो बहुत अच्छा रहा है, लेकिन धूप के कारण हम और गोरी से कालीन हो जाए। मेरा क्या होगा फिर? तेरा क्या हो गया रे कालीन? हाँ भाई, ये शूट कर रहा ना, तेरा क्या हो गया रे कालीन? वाइस तो रिकॉर्ड नहीं होएगा क्या? वाइस तो रिकॉर्ड होएगा। हाँ सर, आलो होता आपल्या माहुली किल्ल्याची एंट्रन्स तो आज होता था। साईली थांबले रे। कैसे फिर मैं 10 रुपए निकल के दे देता। मतलब ऐसा बैग। हाँ क्या बोलो इधर सब आओ, बोलना क्या है? बोलो। तो गाइस हम लोग पहुंच गए फाइनली। हम हो गए सब, वो सब हो गया। फिलहाल के लिए हमें भूख लगी है, चलो खाना खाने। हाँ बोल। यहाँ पे दूर दूर तक सिर्फ घास फूस पत्ता ही है खाने का, वो सब खा नहीं सकते, और हम इसीलिए अभी भैंस ये सब तो है नहीं, यानी दूध भी नहीं पी सकते, भैंस भी नहीं है। हाथ थरथरायला लागले होता। क्या हुआ अरे फ्लैट तो तुम लोग लाए हो ना डबे? मैं लाई हूँ, मी 30 ला आणले। एकटी आणली? पोरग्या मी आता तिला मिठी मारणार। डब्बा आणला एकानी, भूक सगळ्यांना लागली आता। काम करो, ये ले पण तुझे और भूक लगी? सगळे जेवायला बसले ते। हाँ? ये बघा ये एकटा खायला बसलाय, आता नीट करतोय ना भाई, आता नीट करतोय। बडावाला हात ले। हाँ ओ माय गॉड, ये जरा सॉफ्ट हो गया रे। शुगर मम्मी हो गया। त्यांचं आपलं भारी चाललंय वन भोजन। मार दूंगी जाए जरा आता खाऊया आणि निघू आपण पुढच्या ट्रिपला। मी इथून ट्रेकिंगला सुरुवात करूया आम्ही। हा मेन गेट आहे माहुली फोर्टचा, हे तिकीट काउंटर आहे इथे। पर पर्सन 30 रुपये चार्ज आहे। आपल्याला इथे जे इंस्ट्रक्शन दिले त्याच्यानं फॉलो करायचं आपल्याला। प्रवेश सकाळी 7 ते 12 या वेळेत राहील, ते सगळ्यांनी लक्षात ठेवा। त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परत यायचं आहे। आणि
तिथे कचरा वगैरे होईल असं काय आपल्याला करायचं नाही. नीट जायचं नीट यायचं. आपण कशासाठी चाललो ते फक्त भान ठेवायचं आपण. तर चला त्या सगळे पुढे गेलेत. आता इथं आमची ट्रेकिंग सुरू. हे साहेब आता ना आपल्याला ना पाणी करतात. आहे क्या पाणी? आहे 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 पानी आ गया. भाई कितना चलाएगा? आजा एक बोतल देना अपना फिर. हाँ एक बॉटल भरो खाली बॉटल पाणी वरती नाही. समजलं नाही. पाणी वरती भेटणार नाही त्यामुळे इथेच पाणी घ्यायचं. ज्यांना नाही, पाणी तो नाही, पाहिजे मी असतं बोलायला त्यांनी चुकलो. इथे. माझ्या सायली चांगला बोलते. तिला कामावर सगळी गुंडी बोलतात पण काय काय समजत नाही. हां गार्डन दिसला की आपला गार्डन नाही काय ग झोका झोका कुठे? बारक्या पोरांचे नाही तर सगळे खेळणे असताना लगेच चालले बाकी पोरं. हे बघा काय माहिती ना खेळून काही समजतच नाही. पण बारक्या पोरांसारखा खेळायचा. आकाश बरं आहे आपला येऊन बसला. सांगितलं पण नाही आकाशनी. सांगायचं रे आम्हाला पण आम्ही पण बसलोच येऊन. मी बोललो तुम्ही येत आहे लगेच पाठी पाठी त्याच्यामुळे. बस बस भारी आहे इथं. चेष्टा चालली बघा किती. तिचं खेळायला तर गेले. खरंच लहान पोरं झाले आता हे. आकाश आपला कॉलर बिजे जरा. आकाश कॉलर बोलते आपण बसलो इथं जरा एक्सरसाइज करत. वजन आपलं भरपूर कमी केलं आहे. पहिल्या का वजन नाही आता कमी आलं वजन. तिचं काय खेळतं तिचं बारकी पोरं परी यांच्यापेक्षा. आता झोक्यावर गेले. सायलीची पण खूप मजा चालली आहे. तर ट्रेकिंगला सुरुवात कधी करायची आणि कधी यायचं रिटर्न काय कळत नाही. आम्हाला यायला तर 7 वाजणारच असं वाटतंय कारण लेट ट्रेकिंग आपण सुरू केली. तो वाजले किती 1:15 आता वाजले. म्हणजे 1:15 झाला आहे. तर काय मग किती वेळ लागतं आपल्याला यायला रिटर्न. बघू आपण काय होतं. जाता तुम्हाला जी मस्ती वगैरे होईल ना आम्ही काय काय करणार वगैरे ते सगळं दाखवतो तुम्हाला. तर चला भेटू आपण पुढं अजून. जर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. जसं कमेंट पण करा. अजून कुठे लोकेशनला जायचं असेल तर आपण नक्कीच ना तुम्ही सांगा आपण तिकडे पण जाऊ. तर चला आता जरा प्रॅक्टिस करू. बाय. तर चालता आपला पहिला पॉईंट लागला आहे किल्ल्याकडे छोट्या बंदराकडे. तिकडे जायचं आहे. बंदराकडे जायचं असेल तर ही बघा उड्यामध्ये कशी. पुढे आपला ब्रिज आहे. ब्रिज क्रॉस करून आपल्याला अजून पुढे जायचं आहे. पावसा इथं नदीला पूर्ण पाणी असतो म्हणून ब्रिज बंद करायला जाऊ शकत नाही खालून. ते माणसांनी कचरा भरपूर केला इथं. हे असे माणसं कचरा करतात म्हणून आपल्याला येण्याची बंदी होते. तर असं काही करू नका सगळ्यांना विनंती. आपण जे कचरा आणतोय तर जे आपण पॅकेट आणतोय कुरकुरेचे वगैरे ते आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंतच ठेवा. जाताना तुम्ही बॅगेत घेऊन जावा आणि नंतर टाका बाहेर कुठेतरी. पण कृपा करून दगडांच्या इथं वगैरे ते किल्ल्यांवर असं टाकू नका. आता आपला दुसरा पॉईंट. तिथे आपले इन्स्ट्रक्शन आहेत. मोठ्या बंदराकडे जायचं त्या साईडला जावं लागतं आणि किल्ल्याकडे जाताना इकडे जातो आपण वरती. आपण किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग ट्रेकिंग करताना मजा येणार आहे. पण पाहायचं तर हाल दाखवायला सुरुवात केली. बघा तर पुढे काय होतं. वरती गेल्यावर नेटवर्क नसणार आहे कोणालाच. ते बघू आपण. नाश्त्याची संध्याकाळची सोय केली आपण. जाताना नाश्ता वगैरे करून जाऊ काहीतरी.
खाली 2 हॉटेल आहेत, पण त्यांना ऑर्डर द्यायला लागते. आपल्या जेवणासाठी वगैरे जर पाहिजे असेल तर जेवणाची ऑर्डर आपल्याला पहिला देऊन ठेवायला लागते. कारण तुम्ही गेलात आणि लगेच तुम्हाला जेवण भेटलं असं नसतं. इथं तुम्हाला पहिली ऑर्डर का द्यावी लागते. संध्याकाळी जाता तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन, त्यांना भेटवेन. जर तुम्ही पण येणार असाल तर त्यांना कॉल करा. पहिली किल्ल्याची माहिती घ्या, चालू आहे बंद आहे कधी, कारण कधी ते बंद पण असतं. तेव्हा आपल्याला विचारल्याशिवाय येऊ नका. आता काय काय जण थकली एवढ्यातच, प्रांजली थकली एवढ्यात. कोई मतलब नहीं है. आकाश आपलं चाललंय पुढं. मैं नहीं जाता. 300 रुपये लगा पागल. नहीं मैं नहीं चल. मेरे को ये लोग थक गए. चल रहे हम जाएंगे. स्लिम ड्रिंक उठ. बनाएंगे. हां हां मैं तो और ही एवढं चढले नाहीत की ना लगेच ना बारीक व्हायचे ना लगेच दाखवत आहेत. डोकं चावा लागला अचानक पानी दे मनीषा. घामान. एक बोतल पानी दे. हाँ मैं हाथ में लेके चलूंगी पानी. ले बैग में. फिर पानी का हो जाएगा थोड़ा. फर्स्ट पॉईंटला आलो आपण वरती चढून. मी आपण आता 25% कंप्लीट केलं ट्रेकिंग. हे बघा वरती बसण्यासाठी वगैरे आहे, झाडं बिडं सगळी मस्त आरामाचं आहे वातावरण. असं काय नाही, अजून कोण आलंच नाही. आम्ही एकटंच आलं असं वाटतं. आता कोणच नाही अजिबात, माणसं आम्ही आज कोण दिसलीच नाही अजून. तिथं आम्ही आले तरी बरं आहे. कोण नसेल तर आपण आरामात तरी चढू. आता एवढा आम्ही चढून आलो. हा आपल्याकडे 25% फक्त भाग आहे. 25% फक्त चढलो आहे आपण. काय काय जण थकले तेवढ्यात. आता आपल्याला इकडून वरती चढायचं आहे. वरती चढून मग सरळ रस्ता जातो वजीर येतो. तर चला आपण जाऊया पुढं. मित्रांनो आलो होती 50% कंप्लीट केलं आपण ट्रेकिंग. वीडियो बना. बनवतोय. आता एवढा चढायचं मधून. आता बघू कोण कसे चढतायत. एकदम कोने में है ना थोड़ा एंट्री. साऊ Oh my God. हळूहळू. ये वीडियो बनकर अपना कचरा हो जाएगा. पाठीमधून थांबलेत सगळे. येतात हळूहळू आपल्या वरती. तर आपण चढूया वरती. पण तिकडून जायचं नाही आता आपल्याला. आपण जायचं इकडून. सांडे होते नीचे नाही, इथं रस्ता आहे. मित्रांनो आता आलोय आपण जवळजवळ 70% कंप्लीट केलं आहे आपण. वरती आपला झेंडा दिसतोय. पर्यंत जायचं आपल्याला. खूप चढलो आहे. बाकी थकले सगळे. आपल्याला सवय असल्यामुळे आपण काय अजून काय वाटत नाही. थोडाफार दम लागतोय. सायली ती पळते नसती. शिवकन्या. सगळ्यांची हालत बेकार झाली. काय काय थकले भरपूर. तर चढायचं आपण. हार नाही मानायची अजिबात. काय झालं मित्रांनो. आता ट्रेकिंग हार्ड आहे. पहिले एवढं काय वाटलं नाही. आता ना प्लेन सरफेस आहे त्याच्यावर चढायचं आहे. हे बघा आमच्याबरोबर नवीन एक जॉईन झालेला मेंबर म्हणजे तो आहे. खालपासून कालपासून तो ना आमच्या बरोबर येतोय. ये तर ये. दमलाय तो वरती चढून परत खाली आला होता. परत आम्हाला बघून तो परत वरती येतोय. म्हणजे विचार करा किती स्टॅमिना असेल. ही बघा ट्रेकिंग. आज सगळी ट्रेकिंग अशीच असणार आहे.
तुम्ही पण या, पण सांभाळून या. येताना पाण्याच्या बॉटलनं जास्त कॅरी करा, कारण आमच्या पण पाण्याच्या बॉटल संपलेत. 4 बॉटल आणलो त्या, तरी उपयोग झाला नाही. तुम्ही येताना जास्त पाण्याच्या बॉटल घेऊन या फक्त, एवढंच म्हणणं. कारण उन्हाचा तडाखा पण वरती आला लागतो, खाली एवढं लागत नाही ऊन, पण वरती जसं आपण जाऊ ना तसं ऊन जास्त लागतो. हे बघा, असं आहे आता आमचं अशी ट्रेकिंग ट्रेकिंग. सुरू आहे. असं आहे आमचे. अनु पण थकली खूप. ट्रेकिंग है, इससे बढ़िया मैं घर पे टंगड़ी बाकी सोया रहता खा के. आ जाएगी ना, Yes, boss. आगे मत जाना. जिंदगी की पहली गलती है ब्रो. हे बघा काय वातावरण आहे, सुंदर असं सीन आहे एकदम. दोबारा इधर चूल्हा जलाएंगे और इधर खाएंगे. हे बघा खूप आमचा शॉक झाले. साथीदार. गरम गरम. हा बघा आमचा साथीदार. खूप सुंदर रीतीने धावत धावत आम्ही थकलोय, पण तो थकलेला नाहीये. हमारा मित्र है खरीदा का टुकड़ा. आई लव यू जानी, आई लव यू. हे बघा दरी. इथून असं पाऊस पडतो. पावसाळ्यात चुकून पण यायचं नाही, इथे सगळं बंद असतं. पावसात येऊ नका अजिबात, पावसाळ्यात बंद असतो. कारण आताच ना इन्सिडेन्स एक झाला आहे, त्यामुळे किल्ला बंद करण्यात आला आहे पावसाळ्यात. तर कृपा करून पावसाळ्यात येऊ नका. तिथे पण एक डोंगरासारखा भाग आहे, तिथे ते पण डोंगरासारखा भाग आहे, पण इथे रिस्की आहे म्हणून आपण जात नाही. रोज आपल्याला रिस्क घ्यायची नाही. तसंच ना आपल्याबरोबर मित्र पण आहेत आपले सगळे, त्यांना पण रिस्क घेऊ द्यायची नाही, म्हणून आपण तिकडे जात नाही. आपण आपल्या रस्त्याला जाऊ, वरती दर्शन करू. शिवलिंग इथं वरती शिवलिंगाचं दर्शन करू, तसं पुढं पण चालू आपण. त्यानंतर आपल्या वजिरावर पण चढायचं आहे. वजीर म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतच नंतर. तर चला पुढं भेटू. स्लोप पूर्ण सुरू झाला आहे, इथून आपली ट्रॅकिंग खरं सुरू झाली. हां, सायली बघा कशी धरते. अरे मी थकलोय पण सायली थकली नाही. अरे ट्रेकिंग बघा. आता ट्रेकिंग हार्ड होणार आहे. तर आपण हारायचं नाही, वरतीपर्यंत जायचं आहे, दर्शन घ्यायचे महाराजांचे. हरायचं नाही बाबा, हरायचं नाही. हे बघा व्ह्यू. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. अनु तिकडून येते पाठीमागून. अनु आहे तिथे, भाव आणि विकास आहे पाठीमागून येत आहेत. आपण तोपर्यंत जाऊ पुढं. आपल्याला ताण लागला तर खूप. पाणी बॉटल सगळे रिकामे झाले, तेव्हा तुम्हाला बोलू एक्स्ट्रा बॉटल कॅरी करा. घरातून नाही यायला जमलं, आणायला जमलं तर तिथे खाली आल्यावर पण घेऊ शकता. खाली दुकान आहे, 2 हॉटेल आहेत, तिकडून पण घेऊ शकता तुम्ही. रेट वगैरे असं काही नाही की आपण बाहेर जातो रेट तिथे जास्त असतात, पर्यटक येतात म्हणून, असं काय नाही. हाय तिथे आपले रेट आहेत सगळीकडं. हे बघा दमले. हे गाईज, जवळपास आपण लवकर आलो. इथं थोडंच राहिलं फक्त अंतर. तू भी उधर से चल रही थी, मैं भी उधर से आ रही थी. मैं बोली रुक पे आ रही हूँ. ओके सावजीचं. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला ट्रेकिंग? अरे भावा, तोंडावरून काय वाटतंय. एकदम छान. पाणी फक्त असायला हवं सोबत. पाणी नाही वरती एकदम काय आहे ना, आहे टपके. नाही नाही, स्टे करायला आलो नाही इथं. जरा बसलोय आता, थकलो आता खूप, आता दम लागलाय. तरी ह्यांना मानायला पाहिजे. पहिल्यांदा करतात पण मानानं करतायत ते. तरी त्या पोरी दोघीजण एवढ्या चढल्या, मानली पाहिजे त्यांना. अरे आकाश, बरोबर.
ती बघा माझ्याकडनं 101 रुपयांना दिलं ते. ती आणू तर रुक हजार असून चढते. बघ येण्यासाठी निष्ठा पाहिजे फक्त. चढते ती. तिकडे येण्यासाठी फक्त निष्ठा पाहिजे, दुसरं काय नको. तुम्ही आरामात चढाल. हा तिचा भाऊ आहे, तो भाऊ बहीण आहे. हा विकास. आम्ही एकत्र काम करायचं पहिला. छोड़ दिया भाई ने धक्के मार के निकाला. चल भाई आगे. आता आलोय पण हे वरती दिसते तिथं जायचं आपल्याला पहिला. तिथं गेलो म्हणजे आपलं टेन्शन इथून पुढे काय ट्रेकिंग वगैरे नसणार आहे जास्त, फक्त प्लेन सरफेस असणार आहे. तिकडून जाऊ आपण. आता बसलो आम्ही, जरा रेस्ट घेतो पहिले सगळे. तू विचार आगे. दम लागले, मोबाईलवर चार्जिंग पण नाही. हे सांग, ट्रेकिंगला येण्याचा एक माझ्या मित्राला एक फायदा झाला. असं टाक आणि पुढे लाग. पाठीत बसले मारायची फिरायची चालली. आता आपण फायनल स्टेपला आलोय. ही शिड्या दिसत तुम्हाला, इथमध्ये चढला ती ही सगळी किल्ल्याची कडा ही पूर्ण. इथं आपला झेंडा आहे. इथं आलात तुम्ही की समजून जायचं की आपण पोचलो. तर वेळ न जवळ आपण जाऊया. तहान लागले खूप. वरती पाणी वगैरे बघायला पाहिजे जर आहे का पियाला, कारण घसा वगैरे सगळं सुकला आहे. माझंच नाही तर सगळ्यांचं झालं तसंच. घसा वगैरे सुकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्टेबल नाही हलते, ले हलते. हलते खूप हलते खूप. जा तू जा पहिलीवर. ए बहुत हिल रहा है. खूप हलते खूप. हळू जावा इथून, हळू- कारण हळूहळू या. शिडी इथे हलते. खूप हलतंय. चालली गेली वर. इकडून सगळे येत आहेत खालून, एकेकाने या हळूहळू. अजून खाली आहेत. तर आलात तर न एकदम जाऊ नका, एक एक करून जा, कारण शिडीची कंडिशन जरा कमी आहे आणि सरळ शिडी आहे. तेव्हा कधीच दोघा ठिकाणी एकदम चढायचा प्रयत्न करू नका, कारण दुसरं काय नाही, रिस्की आहे खूप. आणि इथं काय लागलं बिगलं तर डॉक्टर वगैरे पण नाही आहेत. हे बघा, हे असे साखळीने बांधून ठेवलेले आहेत. तर प्लीज असं काही करू नका की तुम्हालाच न त्रास होईल. हे बघा, अशी प्लेन सीडी आहे. शेवटी आपण आलोय फायनली, वरती पोचलोय आपण. सायली खुश झाली एकदम. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा, शेवटी जरा बरं वाटलं पोचल्यावर. निसर्ग ती बघा तिकडे काय चाललंय तिचा. ते खाली थांबलेत तर बघतायत. तर आता आपण वरती आलो. सरळ आता रस्त्याचा येणं मार्ग पूर्णच आहे, तुम्हाला सरळ दिसलं आता. त्यानंतर इकडं हा जातो दुसऱ्या गाडाकडे रस्ता आणि हा जातो आपला खाली महादरवाजा. आता महादरवाजावर चाललो आपण, सगळे तिकडेच गेलेत. तिकडून पिण्याच्या पाण्याची काही सोय वाटतं, पिऊ जरा पाणी, मग जाऊ वरती परत. तर खाली जाऊन तुम्हाला दाखवतो परत. चला. तर मित्रांनो, आता आपलं महादरवाजाच्या तिथं आलो होतो. ही आपली एंट्रन्स आहे खरं म्हणजे बोलायचं गेलं तिथं. पहिले काळात ना इथून चढायची माणसं, आता दाखवतो जरा आतूनच. ही आपली एंट्रन्स आहे. तसं पावसाळ्यामुळे जरा दगडाचं बांधकाम गेलं आहे, तुटलं आहे आता. बघू शकता नक्षीकाम वगैरे. या आता बघायला नाही भेटणार, यावर आता जाणार सगळं. आता याची हालत बघा कशी कंडिशन झाली, काय करणार. हे बघा कंडिशन बघू शकता तुम्ही. या गुफा आहेत, प्राचीन काळातलं हे. हे बघा.
तसं इथं महादरवाजेचे तर आलात तुम्ही तर शिवलिंग आहे, त्याचबरोबर हे छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटीशी मूर्ती आहे, ती पण तुम्हाला बघायला भेटेल. या गुफा आहे सगळ्या. आता वर जातोय, शिवलिंग तुम्हाला दाखवतो. आपण इथंच पाण्याचा जरा स्रोत आहे, इथं पाणी पण पियाला भरून घेतलेलं आहे. दगडामधून पाणी येतं का आपण इथे 4 बॉटल भरून घेतलेले पाण्याच्या. तिकडे 2 बॉटल दिलेत, आपल्याला 1 बॉटल ठेवले. जास्तीत जास्त पाणी कॅरी करून या, कारण वरती आल्याशिवाय तुम्हाला पाणीच भेटणार नाही अजिबात. लांबून ते मित्रांनो, पाण्याचे भरपूर हाल होतात. तुम्हाला ना जेवढा पाणी 4 बॉटल जरी आणलात एका माणसाला तरी पुरत नाही, कारण आपल्याला ताण लागते. आणि तसंच ना चढायचा रस्ता म्हणजे एवढा बेकार आहे ना, तुम्हाला स्ट्रेट एकदम चढायचं आहे वरती, तेव्हा ताण खूप लागते. तेव्हा पाणी जास्तीत जास्त घेऊन या. आणि स्वतःपुरता असं काय नाही, आणा पाणी पण जास्तीत जास्त आणा. निदान 4 लिटर तरी असावं पाहिजे एका माणसाला, कारण वरती आल्याशिवाय तुम्हाला पाणी भेटणार नाही. महादराजी इथं आलात तर एवढा पाण्याचा स्रोत आहे, तेवढाच तुम्हाला भेटेल पिण्यासाठी. बाकीचं कुठेच पाण्याची सोय नाही. वरती सगळे हात मारत आहेत जरा जागा. हे पाणी इथून साईडून येते, हे बघा असे दगडाच्या खालून पाणी येतोय. आलो आलो. हे शिवलिंग हे सर लिहिलेलं आहे, दारू बिरी इथं काही प्यायची नाही, व्यसन वगैरे काही करायचं नाही. ते शिवलिंग आहे इथं. तसेच इथं छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे, प्लस आपला झेंडा आहे, भगवा झेंडा फडकतो चांगला. इथं भारताचा झेंडा आणि आपलं केशर. तर आता मित्रांनो न वेळ घालवता आपण जाऊया, कारण इथं रात्र लवकर होते, आपल्या परत पोचायला पाहिजे खाली. अर्ध्या रस्त्यात आपण गेलो ना तरी काय हरकत नाही, ते आपल्या लवकर जर जायला पाहिजे. हे तळ आहे बरं का, इथून पाणी खाली चाललं आहे. तर चला जाऊया आता रिटर्न. मित्रांनो कॅमेराची क्वालिटी एवढी चांगली नाही, तरी पण दाखवतो. माझा मोबाईल खराब झाला आहे, मला दुसरा घ्यायचं, पण कधी घेतो काय माहीत. आता तुम्हाला क्लिअरिटी तुम्हाला दाखवू शकत नाही चांगली मी सध्या तरी, पण यापुढचे ना जेवढे ब्लॉग येतील ते चांगलेच असतील याची अपेक्षा ठेवतो मी. तर आता जास्त पुढे जाणार नाही मी, इथूनच आता परतणार. बघू आता पुढच्या नेक्स्ट टाईमला कधी यायला भेटतं तर येऊ, कारण यायला आम्हाला लेट झाला होता. आम्ही रस्ता चुकलो होतो, यायचं होतं आसनगाववरनं, पण खोरची इथून गेलो आम्ही. आणि तिकडे कसं बॅक साईडला गेलो होतो आम्ही किल्ल्याच्या, तर तिकडून गाडी लावायला काय चान्स नव्हता. आणि तसंच ना चढायचं बोललं तर इथून पुढं 2 तास तुम्हाला चालायला लागेल, मग तुम्ही ट्रेकिंग करू शकता वरती. म्हणजे तुम्ही पायथ्याला 2 तासानंतर पोहोचणार, आणि त्याच्या पुढं 3 तास तुम्हाला इथे चढायलाच लागतील. टोटल 5 तासाचा प्रवास इथंच गेला तुमचा. तेव्हा मी एवढंच सांगेन, यायचं असेल तर आसनगाववरनंच या. तुम्हाला रिक्षा करून यायचं असेल तर रिक्षा करून या. 200 रुपये चार्ज करतील, 200 किंवा 300, मिनिमम 200. कारण आम्ही पहिला 200 रुपये देऊन आलो होतो. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवा तुम्ही, कारण जाता रिक्षा भेटत नाही, परत त्यांनाच बोलवावं लागतं. आम्ही आता गाडी घेऊन चाललो होतो 4 व्हीलर, तर आम्हाला तर बरं पडलं आहे. आम्ही पहिला गेलो होतो खोरमध्ये. खोची तर असं समजलं की काहीच नाही, तर मार्गच नाही जाण्याचा. तेव्हा आम्ही रिटर्न परत आसनगाववरनं आलो. खूप फिरायला लागलं म्हणून लेट झाला आम्हाला. आम्ही इथं 1 वाजता पोचलो, तर ट्रेकिंग उशिरा सुरू झाली आमची, म्हणून काय आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. आता जेवढं आहे तेवढं आहे. तर आता मी व्हिडिओ दाखवू शकणार नाही तुम्हाला, कारण उतरायचं लवकर. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आपण पुढचा व्हिडिओ कुठं करायचं शूट. चला बाय. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, फर्स्ट टाईम आपल्याला वाढवायचं आहे. तर चला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मला माहितीच आहे तुम्ही मस्त आहात. आपल्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगत आहे, हा आपला
महाद्वार आहे इकडचा हा महाद्वार आहे. किल्ल्याजवळचा पहिलं स्टार्टिंग इथून, पहिले प्राचीन काळामध्ये इथून स्टार्टिंग करत होती. इथून स्टार्ट होतं, इथून सगळे किल्ले चढत होते. आणि अशा प्रकारे आम्ही इथे थांबलो आहे. जरा चालू आहे फोटोशूट. इथे शिवलिंग पण आहे. तुम्हाला येण्यासाठी 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट प्रथमोपचार पेटी. दुसरी गोष्ट तुम्हाला पाण्यासाठी इथे डायरेक्ट वरती आल्यावरतीच तुम्हाला पाणी भेटणार. तो तुम्ही इथे पाणी घरातून भरून आणा पाण्याच्या बाटल्या, किंवा इथे तुम्ही पाण्याच्या बाटल्या खाली जाऊन तिथे भरू शकता. आणि तशाच प्रकारे तुम्ही थोडंसं डब्यामध्ये वगैरे काय खाऊ वगैरे आणला असेल तरी तुम्ही खाऊ शकता. फक्त कृपया करून इथे तुम्ही कचरा किंवा काय असं वाईट वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा आपल्याला वाईट वाटेल अशी काही क्रिया करू नका. शिवीगाळी करू नका ही नंबर.